पुढची बातमी पाहूयात। अमरावतीचे भाजप खासदार अनिल बोंडे कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतात। अनिल बोंडे आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। आता पुन्हा एकदा खासदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरली आहे। यशोमती ठाकूर यांची खरं तर त्यांनी जंगली प्राण्याशी तुलना केली आहे। येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसच्या झटका दिला पाहिजे असं बोंडे म्हटलेत। आणि बोंडेंच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। आता तुमचा दिवसा मतदारसंघ पूर्ण उद्ध्वस्त केला काँग्रेसच्या जंगली प्राण्यांना पूर्ण उल्हास केला ना। मग आता हे 10 सोलर झटका मशीन आहे, तिकडे आंबेडकरची झटका मशीन दिसून आंबेडकरची झटका मशीन दिसून राहिली। आता या दिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डुकर जे घुसतात ना त्याने झटका लावलाच पाहिजे। पदोपदी महिलांचा अपमान करतात। मग तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो आहे का? याचं आश्चर्य आहे बाबांनो। तसंही मागच्या वेळेला आमच्या युवक काँग्रेसनी त्यांची ती मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची नोंद करवली होती। आता ते सिद्ध करतायत की ते खरोखर त्यांचं काहीतरी गडबड झालेली आहे, वर त्यांची डोक्यात फरक पडलेला आहे। महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली। महिला पैलवानांच्या त्यांच्या महिला पैलवानांचं ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदाराला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे। त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार। नकली रामभक्त आज आपण पाहतोय, यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे। त्यामुळे एका महिलांच्याबद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल, भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल, आता त्याच्यापेक्षा दुर्दैव काय।